नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी मराठी व्याकरणावर आधारित 100 सराव प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात। आता या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्नांचा फक्त धावता आढावा घेऊयात, कारण याचं विश्लेषण जर तुम्हाला पाहायचं असेल, विश्लेषण या 100 प्रश्नाचं, तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक 4 लिंक दिलेले आहेत व्हिडिओच्या, त्या तुम्ही बघू शकता। जे तुम्हाला प्रश्न क्लिष्ट वाटतात त्याचं विश्लेषण तुम्हाला खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकद्वारे दिलेलं आहे। इथे मात्र सराव हा दृष्टिकोन ठेवून 100 प्रश्न घेतलेले आहेत। तर बघा, प्रश्न पहिला आहे, व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा। चिदानंद, तपोधन, कवीश्वर, दुरात्मा। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चिदानंद। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील दिलेल्या विधानातून बरोबर असणाऱ्या विधानांचा योग्य पर्याय लिहा। विशेषण म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, समास, 2 किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया, उद्देश, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, प्रयोग, सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याची क्रिया। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समास बरोबर 2 किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया। त्यानंतर पुढील प्रश्नाकडे, खालील दिलेल्या शब्दातून तेलुगू भाषिक शब्द ओळखा। अनारसा, रिकाम टेकडा, मठ्ठा, विळी। तर तेलुगू भाषिक शब्द आहे पर्याय क्रमांक 1 अनारसा। त्यानंतर पुढील प्रश्न, जा, ये, कर, बस, उठ असे जे मूळचे धातू आहेत त्यांना टिंबटिंब म्हणतात। साधित धातू, सिद्ध धातू, देशी धातू, तत्सम धातू। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिद्ध धातू। त्यानंतर पुढील प्रश्न, योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। भांडण तंटा, मोड तोड, संगत सोबत, उद्योगी आळशी। तर योग्य विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 4 उद्योगी आळशी। त्यानंतर पुढील प्रश्न, व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा। तर व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध वाक्य आहे पर्याय क्रमांक 3 लताबाईंच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले। त्यानंतर पुढील प्रश्न, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा। पंडिता, विदुषी, हुशार, योगिनी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विदुषी। त्यानंतर पुढील प्रश्न, भोजन या अर्थाचा शब्द ओळखा। आहार, परिहार, विहार, उपहार। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहार। त्यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुले यांनी समाज जागृती केली। वाक्य प्रकार ओळखा। साधे वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, प्रश्नार्थक वाक्य। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 साधे वाक्य। त्यानंतर पुढील प्रश्न, आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव आहे? पर्याय 1 ची. खानोलकर, 2 ची. जोशी, 3 यगो जोशी, 4 कुसुमावती देशपांडे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ची. खानोलकर। त्यानंतर पुढील प्रश्न, ती छान गाते उद्गारार्थी वाक्य करा। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किती छान गाते ती। त्यानंतर पुढील प्रश्न, लिहिण्याची हातोटी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा। व्यक्तिगत शैली, लेखनकला, लेखनशैली, लेखन विषय। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 लेखनशैली। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? गांभीर्य, देवपण, गरिबी, ओला। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओला। त्यानंतर पुढील प्रश्न,
अनुनासिकांना टिंबटिंब असेही म्हणतात. मात्रा, परसवर्ण, अर्धस्वर, स्वरादी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 परसवर्ण. त्यानंतर पुढील प्रश्न, देवाने मला खूप काही दिले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे? तर या शब्दात तृतीया विभक्ती प्रत्यय आला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तृतीया. त्यानंतर पुढील प्रश्न, अबब केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर हे आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. बाजारहाट, चक्रपाणी, भीमादी, गजानन. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बाजारहाट. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते औपचारिक पत्र असेल? लहान भावाच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले पत्र, ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र, सहलीतील अनुभव सांगण्यासाठी आईला लिहिलेले पत्र, 10वीत नापास झालेल्या आपल्या मुलाला वडिलांनी लिहिलेले पत्र. तर औपचारिक स्वरूपाचे पत्र असेल पर्याय क्रमांक 2 ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र. त्यानंतर पुढील प्रश्न, घोडा या नामाचे सामान्य रूप ओळखा. घोडी, घोड्या, घोडे, शिंगरू. तर घोडा या नामाचे सामान्य रूप आहे पर्याय क्रमांक 2 घोड्या. त्यानंतर पुढील प्रश्न, वाक्य पृथक्करण म्हणजे? तर वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे होय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, टिंबटिंब ही मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. टिंबटिंब हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ. तर गद्यग्रंथ म्हणून लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात? संख्या विशेषण, वचन, सामान्य नाम, सामान्य रूप. तर त्याला म्हणतात वचन. त्यानंतर पुढील प्रश्न, काळोखातच पाय पडे, दोरखंड की सर्प पुढे. या ओळीतून कोणता अलंकार बोधित होतो? तर या ओळीतून पर्याय क्रमांक 1 म्हणजे ससंदेह अलंकार बोधित होतो. त्यानंतर पुढील प्रश्न, कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा. तर या अर्थाची म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, फुलपाखरू उडत आहे, पूर्ण भूतकाळी वाक्य बनवा. तर फुलपाखरू उडत आहे याचं पूर्ण भूतकाळी वाक्य होईल फुलपाखरू उडत होते. फुलपाखरू उडाले होते. फुलपाखरू उडाले होते पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, फारसी भाषेतून कोणता शब्द मराठीत आला? बटाटा, मेहनत, फडणवीस, मिलाप. तर फारसी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे फडणवीस पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे, चिमणीची चिवचिव. तर मोरांचा काय? तर मोरांचा असतो केकराव पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे, मासोळीच्या डोळ्याप्रमाणे डोळे असणारी तिला काय म्हणतात? नीलाक्षी, मृगनयना, मीनाक्षी, कमलाक्षी. तर मासोळीच्या डोळेप्रमाणे असणारी असते मीनाक्षी म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारात कर्ता महत्त्वाचा असतो? कर्तरी, कर्मणी, भावे, संकर. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मसाले भात समास ओळखायचा आहे. मध्यम पदलोपी, नय तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, द्वंद्व समास.
तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्यम पदलोपी समास। त्यानंतर पुढील प्रश्न, मी स्वतः तो निर्णय घेतला, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। तर अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम, म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न, योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। रीता ओतप्रोत, दंभढोंग, गूढ गुप्त, खर्च व्यय। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रीता ओतप्रोत। त्यानंतर पुढील प्रश्न, तिचे गाणे गाऊन झाले, प्रयोग ओळखा। समापन कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, पुरुष कर्मणी। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 समापन कर्मणी। त्यानंतर पुढील प्रश्न, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे, या विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य बनवा। तर या विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य असेल पर्याय क्रमांक 2 काय सुंदर अक्षर आहे त्याचं। त्यानंतर पुढील प्रश्न, दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली, वाक्य प्रकार ओळखायचा आहे, केवल, मिश्र, संयुक्त, संकेतार्थ। तर दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली हा वाक्य प्रकार आहे, केवल वाक्य आहे, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढील प्रश्न, कंठ्योष्ठ्य उच्चार स्थान असणारे स्वर कोणते। तर कंठ्योष्ठ्य उच्चार स्थान असणारे स्वर आहेत ओ आणि औ, म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न, टिंबटिंब असेच यश मिळत राहा। तर तिथं आपल्याला योग्य शब्द टाकायचा आहे शब्बास, बापरे, चुपचाप, छे छे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शब्बास। त्यानंतर पुढील प्रश्न, औरंगाबाद येथे राहत असलेल्या काकांना पत्र लिहायचे असल्यास पत्राची सुरुवात कशी कराल। तर पत्राची सुरुवात आपल्याला तीर्थस्वरूप काकांना साष्टांग नमस्कार अशी करावी लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्न, जोड्या लावायच्या आहेत। तर आपण जर योग्य जोड्या लावल्या तर आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 3च्या पद्धतीने। जर आपण योग्य जोड्या लावल्या तर आपलं योग्य उत्तर आपल्याला मिळतं। पुढील प्रश्न बघा, विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते। विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते, तर ते आहे पर्याय क्रमांक 3 तो रबरी चेंडू खेळताना फुटला। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी दंड नसलेला वर्ण ओळखा। तर दंड नसलेला वर्ण आहे पर्याय 3 र। त्यानंतर पुढील प्रश्न, म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला। तर आपण जर पर्याय 3 नुसार जर जोड्या जुळवल्या तर आपल्या बरोबर सर्व त्या योग्य म्हणी आणि त्याचे अर्थ जुळवले जातील। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढील विधाने वाचायची आहेत आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला सांगायची आहेत। तर याच्यामध्ये ए आणि बी बरोबर आहे, म्हणजे जसं केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते बरोबर आहे, आणि बी सुद्धा बरोबर आहे, केवळ वाक्यास शुद्ध वाक्य असेही म्हटलं जातं। परंतु सी चुकीचं आहे, जे चकाकते ते सोने नसते हे केवळ वाक्य नाही, आलं लक्षामध्ये, म्हणून सी चुकीचं आहे। मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढे जाऊया, खेडे या नामापासून बनवलेले विशेषण कोणते। खेडी, खेडेकरी, खेडेवाले, खेडवळ। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खेडवळ। त्यानंतर पुढे, सरचिटणीस हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे। उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त, सिद्ध। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपसर्ग घटित। त्यानंतर पुढील प्रश्न, इतिश्री होणे म्हणजे टिंबटिंब होय। सुरुवात करणे, मध्यंतर होणे, सायंकाळ होणे, शेवट होणे। तर इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे होय, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी परीस दुसरी भाषा नाही, अधोरेखित अव्यय प्रकार ओळखायचा आहे। मराठी परीस, तर अधोरेखित अव्यय प्रकार आहे पर्याय क्रमांक 2 तुलनावाचक। त्यानंतर
पुढील प्रश्नाकडे जाऊया। पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत? ओसरी डोंगर उतरंड, कारभार रजई कामगार, देव नदी वृक्ष, कान सासरा घसा। तर या देशी शब्द आहेत पर्याय क्रमांक 1 ओसरी डोंगर आणि उतरंड। त्यानंतर पुढे टिंबटिंब या समास प्रकारात समासांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात। तर तो वापर करतात वैकल्पिक द्वंद्व समास। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैकल्पिक द्वंद्व समास। त्यानंतर पुढील प्रश्न, मी पोथी वाचत असेन काळ ओळखायचा आहे। तर मी पोथी वाचत असेन या वाक्याचा काळ आहे पर्याय क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ। त्यानंतर पुढील प्रश्न, खोड मोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? शिक्षा करून एखाद्याची सवय मोडणे, झाडाचे खोड मोडणे, खोड्या काढणे, मोडकळीस येणे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोड मोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शिक्षा करून एखाद्याची सवय मोडणे। त्यानंतर पुढे अलंकार ओळखा। कावळा काव काव का करतो? तर यामध्ये आहे अनुप्रास अलंकार पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पत्राचा अयोग्य मायना कोणता आहे? मामा माननीय, मोठा भाऊ तीर्थस्वरूप, वडील तीर्थरूप, शिक्षक गुरुवर्य। तर अयोग्य मायना आहे पर्याय क्रमांक 1 मामा माननीय। त्यानंतर पुढील प्रश्न, क च त ट प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? महाप्राण, अनुनासिके, उष्मे, अल्पप्राण। तर हे मोडतात अल्पप्राणमध्ये। त्यानंतर पुढील प्रश्न, मुलांनी खेळावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। सकर्मक भावे, संकर प्रयोग, अकर्मक भावे, शक्य कर्मणी। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक भावे। त्यानंतर पुढील प्रश्न, खालील योग्य पर्याय निवडा। काजूंची असते तुकडी, गाथन, चळत, जुडी। तर काजूची असते गाथन म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्न, अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड, तर दुसरा अर्थ काय आहे? तर अज या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ईश्वर म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात। तर त्यांना आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढील प्रश्न, सहोदर या शब्दासाठी खालील शब्दसमूह कोणते? तर कवीला व वाचकाला आलेला एकसारखा अनुभव, दोन पदार्थाचे गुणधर्म एकसारखे असणे, एकाच आईच्या पोटी जन्मलेले, एकाच साच्यात बनलेले। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त सी बरोबर आहे म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न, कुडास कान ठेवी ध्यान म्हणजे टिंबटिंब होय। तर त्याचा अर्थ होतो नेहमी सावधगिरीने बोलावे। ठीक आहे, ही मन आहे ते आपल्याला थोडंसं लक्षात आलेलं असेल। पुढील प्रश्न बघा, रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकाविषयी संबंधित अधिकाऱ्याला चौकशी करणारे पत्र कोणत्या प्रकारात येईल? अनौपचारिक पत्र, निमंत्रण पत्र, औपचारिक पत्र, मागणी पत्र। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे औपचारिक पत्र। त्यानंतर पुढील प्रश्न, घरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? भटका, आळशी, कामसू, घरजावाई। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 भटका। त्यानंतर पुढील प्रश्न, सातारी मसाल्याची चव काही आवरच अधोरेखित विशेषण प्रकार ओळखा। तर तो विशेषण प्रकार आहे नामसाधित विशेषण म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्न, विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे पर्याय क्रमांक 4 विधात्री। त्यानंतर पुढील प्रश्न, येते या क्रियापदात मूळ शब्द टिंबटिंब हा आहे। ते, येते, ये आणि येणे। तर येते या क्रियापदात मूळ शब्द आहे ये म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढील प्रश्न, संबोधन दर्शविताना
कोणते विरामचिन्ह वापराल? स्वल्पविराम, अर्धविराम, संयोगचिन्ह, अपूर्ण विराम. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वल्पविराम. त्यानंतर पुढील प्रश्न, त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर त हा सप्तमी या विभक्तीचा पर्याय आहे, प्रत्यय आहे. त्यानंतर पुढे खालीलपैकी व्यावसायिक पत्र कोणते? सांत्वन पत्र, निमंत्रण पत्र, मागणी पत्र, कौटुंबिक पत्र. तर व्यावसायिक पत्र आहे मागणी पत्र. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. मधु, डोळा, पेशवा, अर्ज. तर तत्सम शब्द आहे मधु, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना टिंबटिंब म्हणतात. तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना निबंध मालाकार असे म्हटले जाते. त्यानंतर पुढे खालीलपैकी टिंबटिंब हे सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही. हा, जो, तो, मी. तर पर्याय क्रमांक 1 मी, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल, जे लिंगानुसार बदलत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मी हे सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही. त्यानंतर पुढे योग्य जोड्या लावा. तर पर्याय क्रमांक 2 नुसार जर आपण योग्य जोड्या लावल्या तर त्या करेक्ट येतील. त्यानंतर पुढे मी पत्र वाचतो, रीती भूतकाळ बनवायचा या वाक्याचा. तर मी पत्र वाचतो या वाक्याचा रीती भूतकाळ होईल मी पत्र वाचत असे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. उद्देश विस्तार ओळखा. तर उद्देश विस्तार आहे पर्याय क्रमांक 2 हा. त्यानंतर पुढे त्याच्याने काम करवते या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. त्याच्याने काम करवते. तर या वाक्यामध्ये प्रयोग आहे शक्य कर्मणी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे वेगळा शब्द ओळखायचा आहे. चिंतामणी, कामधेनू, कोयनूर आणि कल्पतरू. तर वेगळा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे नामांतर घेऊन विधानांचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? प्रश्न परत एकदा वाचू. नामानंतर येऊन विधानांचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? बघा, नामानंतर आल्याच्या नंतर तर त्याला म्हणतात विधी विशेषण, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर रेग प्लस ओटी बरोबर रेघोटी हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर हे पररूप संधीचं उदाहरण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढे आपल्या पोळीवर तूप ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर आपल्या पोळीवर तूप ओढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आपला फायदा करून घेणे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पटपट, मोठा, की, आणि. तर क्रियाविशेषण अव्यय आहे पर्याय क्रमांक 1 पटपट. त्यानंतर पुढे सहज सख्या एकदाच येई सांजवेळ रस ओळखायचा आहे आपल्याला. तर हा रस आहे शृंगार रस, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढे खालीलपैकी देशज शब्द ओळखायचा आहे. पगार, ढेकून, मालक, साहेब. तर ढेकून हा देशज शब्द आहे. त्यानंतर पुढे हालापेष्टा सहन करणारा म्हणजेच कष्टाळू, कष्टकरी, तितिक्षा, मेहनती. तर हालापेष्टा सहन करणारा म्हणजेच त्याला आपण काय तितिक्षा असं म्हणू, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढारी, पुढारी या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. तर पुढारीच्या विरुद्धार्थी असेल अनुयायी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, मन पूर्ण करायचे. चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर डॅश डॅश. तर चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, करीजे, बोलीजे, जाईजे हे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात? तर अशी क्रियापदाची रूपे कर्मणी प्रयोगामध्ये आढळतात. त्यानंतर पुढे मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही? एकवचन, द्विवचन, अनेक वचन, बहुवचन. तर मराठीत द्विवचन नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती? तर कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती आहे प्रथमा. त्यानंतर पुढील प्रश्न, चुकूमुळे
यातील मुळे हे कोणते अव्यय आहे? तर चाकूमुळे शब्द येतो. चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे? तर मुळे हे अव्यय शब्दयोगी अव्यय आहे. त्यानंतर पुढे उद्गार चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करते? भावना, वर्णन, कृती, प्रश्न. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भावना. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील टिंबटिंब हा ऱ्हस्व स्वर आहे? तर ऋ हा ऱ्हस्व स्वर आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, वाक्य प्रकार ओळखा. तर ते आहे केवल वाक्य, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर थंडा फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. थंडा फराळ करणे म्हणजे काही न खाता उपाशी राहणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल? स्वल्पविराम, अर्धविराम, संयोगचिन्ह, अपूर्ण विराम. तर संबोधन दर्शविताना स्वल्पविराम वापरू आपण, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आई प्रत्ययापासून बनलेला शब्द शोधा. शिलाई, आमराई, गेवराई, वनराई. तर आई प्रत्ययापासून बनलेला शब्द आहे शिलाई, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर अक्कल हुशारी हा जो शब्द आहे हा अंशाभ्यस्त प्रकारचा शब्द आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिवाकर हे साप्ताहिक कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत? ते शोधा. तर ते संबंधित आहे नाट्यछटाबद्दल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न, खालील 2 वाक्याचा अभ्यास करा व कूट शोधा. दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर असू शकतात. 2 ऱ्हस्व स्वरांमध्ये संयुक्त स्वर येणार नाहीत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. अशा पद्धतीनं आपण 100 प्रश्नांचा धावता आढावा घेतला. यामधील तुम्हाला काही प्रश्नांचं जर विश्लेषण पाहायचं आहे तर तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्याच्यामधले तुम्ही ज्या काही लिंक दिलेल्या आहेत तुम्हाला 4 व्हिडिओच्या, त्यातनं तुम्ही त्या बघू शकता. डिटेलमध्ये 4ही पर्यायाचं विश्लेषण करणारे तिथे तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मराठीच्या विशेष अभ्यासासाठी तुम्ही मराठी स्टडी नावाचं चॅनल जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर महाTET एक्झाम हे सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे, जे तुम्ही जॉईन करून तिथे देखील खूप मोठे सराव प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. मला वाटतं येणाऱ्या एक्झामसाठी हे 100 प्रश्न तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरतील. वेळ जर मिळतोय तर अजून असे आपण काही सराव प्रश्न बनवू, जेणेकरून तुम्हाला मराठीमध्ये चांगल्यापैकी मार्क पडतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.